पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं फक्त एक सूर RSS म्हणणं उमटताना दिसतो. आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला, पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. माहीत नाही, पण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात, त्यामध्ये संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही म्हणता ते मी वाचलं होतं. त्याच्यावर आत्ता काही लोकांनी खुलासा केला आणि तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, पण ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर पट्टावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कुणाची सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नव्हतं. देवा बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेताना. असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना, आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. देवाभाऊ म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्याबद्दलची आपल्या मनातली भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीनचं काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं? त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती तर नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीशिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार नसेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बसू. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काळ होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतं आहे. बघूया आता पंचनामे कधी करतात, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आजचे शेतकरी पाहतो आहे. आणि त्यामुळं देवाभाऊनी
या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहणार? असं आहे की त्याचं सेशन मी राहतं, आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. आता 1-2 दिवसांनी जाईन तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बरंच स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल पण महाविकास तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती आहे असं आहे. समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये सत्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. सर, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे आणि यासाठी मला टार्गेट केलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ॲसिड टेस्ट आहे असं ते म्हणत आहेत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडं मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असं किती गाड्या घेणार 8-10-12 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद कॅबिनेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीला एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, जसं आहे हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट आणि त्याच्यातलं दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. तिची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न स्वतःला सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग हे उचलून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे.